नमस्कार. रोखोकून आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. देशभरात सध्या चलनकल्लोळ सुरू आहे. अजूनही बँका आणि एटीएम बाहेरच्या रांगा फारशा कमी झालेल्या नाही आहेत, परंतु 2000 रुपये सुट्टे मिळत नाही म्हणून अडचण नसून खोळंबा अशी सगळ्यांची अवस्था झाली आहे. हे सगळं कमी आहे की म्हणून ती काय, रिझर्व्ह बँकेनं आता एक नवीन प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे पाठवलाय. शरियत कायद्यानुसार इस्लामिक बँकिंग सुरू करायचंय. आता इस्लामिक बँकिंग म्हणजे काय हे आपल्यापैकी 90% लोकांना जे हा कार्यक्रम बघतायत त्यांना नक्की माहीत नसणार. शरीयत म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर 3 तलाक किंवा चोरीसाठी हातपाय तोडण्याची शिक्षा असे भयानक कायदेच आम्हाला आठवतात. मग रिझर्व्ह बँकेनं अशा शरियत कायद्याचा आधार घेऊन व्याजमुक्त बँकिंग सेवा प्रस्तावित करायचं कारण काय? शरियतमध्ये व्याजावर पैसे देणं आणि व्याज देऊन कर्ज घेणं हे दोन्ही हराम सांगितलेलं आहे. त्यामुळे ठेवींवर व्याज न देणारी आणि बिनव्याजी कर्ज देणारी अशी बँकिंग व्यवस्था, अशी बँकिंग सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं आता आपल्या समोर ठेवला आहे. व्याजमुक्त बँकिंगची ही पद्धत पाकिस्तान, सुदान, इराण, जपान अशा अनेक देशात अस्तित्वात आहे. पण ही पद्धती भारतातल्या बँका सक्षमपणे चालवू शकतील का? एका बाजूला देशात हा सगळा अर्थकल्लोळ उडालाय. अर्थव्यवस्थेला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेला हाच उपाय सापडला का? धर्मनिरपेक्ष असलेल्या भारतामध्ये धर्माच्या नावावर बँकिंग सेवा सुरू करण्याचा हा ऊर्जित मार्ग इतर धर्मियांना पटेल का? गोमांसबंदी, तलाक पद्धतीला विरोध, धार्मिक प्रार्थना स्थळांच्या ठिकाणी महिलांना प्रवेश असे मुस्लिम विरोधी निर्णय सरकार घेणारं हे भाजपचं सरकार इस्लामिक बँकिंग पद्धती स्वीकारणार का? एकीकडे समान नागरी कायद्याची भाषा करायची आणि दुसरीकडे शरीयतमधल्या कायद्याच्या तरतुदीचा आधार घेत हे असं आमच्या समोर आणायचं. मुस्लिम तुष्टीकरणाचा हा नवा मार्ग भाजपनं शोधलाय का? हिंदुत्ववादी भाजपबद्दल मुस्लिम समाजात असलेली अस्वस्थता यामुळे कमी होणार आहे का? उत्तर प्रदेशातल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम म्हणता आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपनं केलेली ही राजकीय खेळी आहे का? शिवसेनेसारख्या मित्र पक्षांचा इस्लामिक बँकिंगला विरोध आहे, तो नेमका कशासाठी? मुस्लिम जगतातल्या अनेक लोकांची बँक खाती नाहीत. इस्लामिक बँकिंग पद्धतीमुळे मुस्लिम समाज बँकांकडे आकर्षित होईल या दाव्यात कितपत तथ्य आहे? आणि बिनव्याजी बँकिंग ही सेवा अन्य धर्मियांना देखील लागू करणार का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. इस्लामिक बँकिंग कशासाठी? इस्लामिक बँकिंग कशासाठी? सुरुवातीला या विषयावर काही मान्यवरांच्या, काही सामान्य जनांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या. काय त्या पहा. क्यों इस्लामी बैंक में सूद नहीं होगा और जहाँ सूद हो वो हराम हो गया. और हराम आपको बताइए कि सूद देना भी हराम है और सूद लेना भी हराम है. अगर इस्लामी बैंक होगी तो हमें ज़रूर फ़ायदा होगा. बहुत अच्छी बात है इस्लामिक बैंकिंग का सिस्टम शुरू करें. वो तो सक्सेस होना न होना वो तो हालात बताएंगे, वक्त बताएंगे. लेकिन एक तरफ जहाँ शरीयत की हुकूमत जो है तलाक के मसले को लेकर के मुसलमानों को जो है एक दुविधा में डाला हुआ है, उलझाया हुआ है, वहीं इस्लामिक बैंकिंग की बात किस मुंह से हुकूमत कर रही है? मुझको ताज्जुब हो रहा है इस पे. अगर इसका फ़ायदा भारत को, हमारे देश को पहुंच रहा है तो मैं समझता हूं कि एक अच्छा कदम होगा. इसको कि शरीयत से नहीं देखना चाहिए, एक इसको इस तरह से देखना चाहिए कि जिससे कि हमारी देश की आर्थिक स्थिति मजबूत होगी, हमारा बैंकिंग सिस्टम मजबूत होगा, क्योंकि ये इंटरेस्ट फ्री विंडो है, ना कि इस्लामिक बैंकिंग. ये बेसिकली एथिकल फॉर्म ऑफ बैंकिंग है. तो इसको इस्लामिक या शरिया नाम न दिए बगैर इसको आप इंक्लूसिव बैंकिंग कहिए. एक एंटरप्रेन्योर है, अगर उसको ये कहा जाए कि साहब हम 1 करोड़ रुपए आपको दे रहे हैं आपके प्रोजेक्ट में, लेकिन हम इंटरेस्ट नहीं चार्ज करेंगे, हम आपके नफे और नुकसान दोनों में हिस्सा लेंगे, तो आप मुझे बताओ कि कौन सा एंटरप्रेन्योर मना करेगा? और दूसरा, ये कोई मुसलमानों के लिए नहीं है, ये तो भाई बैंक होगी, उसके उसूल और ज़ाब्ते होंगे, प्रिंसिपल होंगे, और वो एक ऐसे प्रोजेक्ट को फाइनेंस करेंगे जो बैंकेबल हो. यहाँ कल को हिंदू बैंक होगा, इस्लामिक बैंक होगा, सिख बैंक होगा, ईसाई बैंक होगा, बौद्ध बैंक होगा, जैन बैंक होगा. ये क्या है? प्रधानमंत्री जी, समाज को ना बांटो. हम चाहते हैं कि सेक्युलरिज्म हर एक स्टेप में प्रूवन होना चाहिए. तो बैंकिंग भी शरिया लॉ पे अगर करने की सोच रहे हैं, ये गलत लगता है मुझे. जो शरिया बैंकिंग शुरू की गई आरबीआई की तरफ से, आप लगता है आपको स्वागत? हाँ, मैं इसका बिल्कुल वेलकम करता हूँ. तो ये शरिया कानून जो
बैंक ने, रिजर्व बैंक ने जो किया है, इससे अब हमारे तमाम वैसे मुसलमान भाई जिनके पास काफ़ी धन संपत्ति पैसा है, वो बिना इंटरेस्ट का, बिना सूद का वो पैसा रख सकते हैं और जब भी उनको ज़रूरत हो सरकार उनको फिर देगी। तो ये मुझे लगता है कि एक बड़ा साहसिक कदम हुआ है। इस्लामिक बँकिंग कशासाठी, ह्या वरच्या सर्वसामान्यांच्या आणि मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्यात आणि त्याचीच चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं। आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई। हुसेन दलवाईजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर हे देखील आपल्याबरोबर पुण्यामधून सहभागी होत आहेत। विद्याधरजी, आपलं स्वागत। शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत हे देखील सहभागी होत आहेत। अरविंदजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत। आणि महाराष्ट्र मुस्लिम संघाचे प्रमुख संघटक ॲडव्होकेट फाकीर ठाकूर जी रत्नागिरीहून आपल्याशी आज सहभागी होत आहेत, त्यांचंही मी या कार्यक्रमात स्वागत करतो। जो पहिला मुद्दा आपण इस्लामिक बँकिंग कशासाठी याच्या चर्चेला घेणार आहोत तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या नावावर बँकिंग कशासाठी। धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या नावावर बँकिंग कशासाठी। हुसेन दलवाई, शरियानुसार बँकिंग सेवा सुरू करण्याला तुमचा पाठिंबा आहे का? रिझर्व्ह बँकेने तशी सूचना केंद्र सरकारला केलेली आहे, पीटीआयचं तसं वृत्त आहे। धर्मनिरपेक्ष भारतात हे योग्य असं आपल्याला वाटतं का? आपल्याला पाठिंबा आहे का? हुसेन दलवाई। असं आहे की व्याजाच्या अनुषंगानं एखाद्याला लोन दिलं, कर्ज दिलं तर व्याजाच्या अनुषंगाने इतकं त्याचं एक्सप्लॉयटेशन केलं जातं आणि त्याच्यातून त्याचं जीवन काय नीट होत नाही। म्हणजे असं आहे, लहान माणसाकडून जे व्याज घेतलं जातं ते 9% 12% बँका घेतात आणि खरं सांगायचं तर जे हप्त्याने जे दिले जातात ते 30% जातं। मग तो माणूस नीट उभा राहत नाही। उदाहरणार्थ आमचा रिक्षावाला किंवा टॅक्सीवाला, छोटे धंदे करणारे आहे, त्यांच्या दिशेनं हे व्याजाचं प्रचंड त्रासदायक प्रकरण होतं। या उलट मोठे लोक जे हे घेतात, मोठे पुंजीपती ज्या वेळेला कर्ज घेतात त्यावेळेला ते डिक्टेट करतात आम्ही व्याज किती देणार म्हणून। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, या देशामध्ये NPA म्हणजे मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन ते परत फेडवलेलं नाही असे 1.1 लाख करोड पैसे आज या बड्या लोकांच्याकडे पडून आहेत आणि ते वसूलच होत नाही। ते व्याज सोडा, ते पैसेही परत, मूळ रक्कमही परत यायला तयार नाही। अशा स्थितीमध्ये ह्याच्यामध्ये काय आहे, इस्लामिक म्हणतात ते मला मान्य आहे की सेक्युलर ह्याच्यामध्ये अशा रीतीनं बँका वेगळ्या करणं बरोबर आहे की नाही याच्याबद्दल वाद होऊ शकतो आणि तो काय चुकीचा आहे असं मी समजत नाही। मुख्य भाग असा आहे की व्याजाशिवाय अशा रीतीचं कर्ज देता येतं का? काही ठिकाणी हे झालेलं आहे, त्याचा जरा अभ्यास झाला पाहिजे। युरोपमध्येही झालेलं आहे असं म्हटलं जातं, त्याचा अभ्यास झाला पाहिजे। ते असं की मी जर पैसे इन्व्हेस्ट केले तर मी त्या जो कोणी ते कर्ज घेऊन हे करणार असेल, काही इन्व्हेस्टमेंट करणार असेल उद्योगधंद्यामध्ये, तर त्याचा मी पार्टनर होणार आणि त्याच्यामध्ये जे प्रॉफिट होईल, जो नफा होईल, त्या नफ्याचा काही भाग मला मिळेल। म्हणजे व्याज नाही मिळणार, नफा मिळेल। आणि समजा त्याच्यामध्ये नुकसान झालं तर आज बँकात नुकसान झालं की ते संबंध उद्योगधंदाच जप्त करून टाकतात, त्याऐवजी त्या नुकसानीमध्ये सुद्धा ते भाग घेतील। ही त्याच्यातली कल्पना आहे। मला वाटतं ही कल्पना काय वाईट नाही, चांगली आहे। ती लहान लोकांच्यासाठी विशेषतः फार फायदेशीर पडेल। आणि काही लोकांचा विश्वास असा आहे की आम्ही धर्मामध्ये सांगितले म्हणून म्हणा किंवा विश्वास वेगळ्या तऱ्हेने विश्वास असू शकतो की आम्ही व्याज घेणार नाही, व्याज देणार नाही। अशा लोकांचे बँकांच्या व्यतिरिक्त पैसे राहतात, ते जर बँकेत आले तर त्याचा उपयोग ओके। हुसेन दलवाई, शरीयतच्या कायद्यानुसार जर आता शरीयतचा नियम जो आहे की कर्ज देणार नाही, कर्ज घेणार नाही, मग शरीयतचे जे इतर नियम आहेत, ट्रिपल तलाकच्या संदर्भातले, हातपाय तोडण्याच्या संदर्भातले, उद्या ते देखील लागू करा अशी मागणी होणार आहे का? म्हणजे एक प्रकारे सेक्युलर भारतामध्ये धार्मिकतेची तेढ वाढवण्याचे पाऊल आहे असं वाटत नाही का आपल्याला? हा धोका तुम्ही जो म्हणताय तो नक्कीच आहे। हे खरंच आहे की वेगळ्या तऱ्हेनं आम्ही वेगळे आहोत असं सारखं होऊ शकेल, पण याच्यामध्ये असं आहे
की ते हे जर खऱ्या अर्थानं एखादी विंडो त्या संबंधामध्ये बँकामध्ये चालू झाली तर ते मुसलमानांपुरतं मर्यादित असणार नाही. त्याच्यामध्ये सरकारने काय भूमिका आजच्या घेतली माहिती नाही, पण UPA सरकारने जी नोट ह्यांनी तयार केली होती, रहमान साहेबांनी, जे अल्पसंख्याक समाजाचे डिपार्टमेंटचे हे होते, मंत्री होते, त्यांनी याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये असं काय असणार नाही की फक्त ते कर्ज मुसलमाना त्याचा फायदा फक्त मुस्लिम समाजाला मिळेल. एक वेगळ्या तऱ्हेचं इकॉनॉमी चालवण्याच्या दिशेनं त्याचा प्रयोग करायला हरकत नाही. त्याला इस्लाम आणि अमुक तमुक शरीयत असं नाव देण्याची काही गरज नाही. एक वेगळ्या तऱ्हेचं लोन ह्याच्याशिवाय व्याजाशिवाय या पद्धतीनं व्याज या पद्धतीनं आपण बँका चालू शकतो का? व्याजाशिवाय बँक चालू शकते का? बरोबर आहे हुसेन दलवाई, व्याजाशिवाय बँक चालू शकते का? त्याकरता बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट मध्ये काही बदल करावे लागतील का? पार्लमेंटमध्ये नवीन कायदा करावा लागेल का? हे सगळं घेऊन मी विद्याधर अनासकर यांच्याकडे जाणार आहे. परंतु राजकीय आता मुद्दा असा आहे की हे जे सगळं प्रपोजल आहे हे तुमच्या सरकारसमोर, UPAच्या सरकारसमोर देखील 2007 आणि 2012 मध्ये आलेलं होतं. रघुराम राजन ज्यावेळी चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर होते आणि मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळेलाही देखील ही सूचना त्यांच्या मार्फत आलेली होती. मग त्यावेळी ती आपल्या सरकारनं का स्वीकारली नाही? जर एवढं सगळं चांगलं असेल त्यावेळेला नाही त्यावेळेला स्वीकारली नाही, खरं आहे. त्यावेळेला असं आज भाजप जे बोलते ते त्यावेळेला त्याच्यामध्ये विरोधी होते आणि मग असं सगळ्यांना घेऊन करावं हा त्याच्यातला हेतू होता. ते झालं नाही तर ठीक आहे, मुख्य त्याच्यातला भाग आहे. आणि ते रहमान साहेबांनी हे सांगितलेलं होतं की त्याला तुम्ही शरीयत लॉ किंवा त्याला तुम्ही इस्लामिक बँकिंग असलं काय म्हणण्याची गरजच नाही. ते एक वेगळी विंडो तुम्ही तयार करा आणि तो एक प्रयोग करा की अशा रीतीनं होऊ शकतं का. उदाहरणार्थ मी जर एखादी रिक्षा घेतली तर रिक्षा चालवून मी पैसा आलेला आहे त्याचा मी भागीदार होणार. मला जाऊ दे. अरविंद सावंत याच्या पुढे बँकांमध्ये इस्लामिक विंडो, जैन विंडो, ख्रिश्चन विंडो, हिंदू विंडो अशा विंडोज तयार होतील आणि या खिडक्यात जो बाटलेला समाज आहे तो आणखीन विखुरला जाईल. शिवसेनेचा यावर काय प्रतिक्रिया आहे? अशा इस्लामिक विंडोज, जैन विंडोज, पारशी विंडोज, बौद्ध विंडोज निघावेत का? पहिल्यांदा अगदी आपण आपल्या मनातलंच आमच्या बोलताय, पण पहिल्यांदा मी आपल्या या देशाचं संविधान, घटना काय म्हणते ती पहा. या देशाची घटना धर्मनिरपेक्षता, सर्व धर्म समभाव आणि किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या मागास समाजाला मूळ प्रवाहात या अशा प्रकारचं एक मार्गदर्शन केलं. दुर्दैवानं आमचा मुस्लिम बांधव आज खूप शिक्षणामध्ये मागे आहे, व्यवसायामध्ये मागे आहे आणि त्याला त्याच्यातनं उभारी आणणं आवश्यकता आहे. त्याला धर्माची जोड देऊन करण्याची काही गरज नाही. तो या भारताचा नागरिक आहे. त्याला भारताचा नागरिक म्हणून जे अधिकार सर्व धर्मातील माणसं ते त्यालाही आहेत. राहिला प्रश्न आता हे इस्लामिक बँक, हे आता मनातलंच तुम्ही बोललात की मुळात असा शब्द जेव्हा जसं आपले हुसेन दलवाई जे म्हणतात ते अगदी योग्य आहे की प्रयोग करणं हा वेगळा विषय. त्याला इस्लामिक म्हटल्याबरोबर त्याला धर्माचं बंधन आलं आणि ते असं म्हटलं जातं की शरीयत प्रमाणे चालणार. आता मजा अशी आहे की गडापींनी तर तिकडं ते असं म्हटलं होतं की ओनली इस्लामिक बँक्स विल एक्झिस्ट हिअर, नो अदर बँक विल एक्झिस्ट हिअर. मग व्याज घेणं हराम आहे. आजही मुस्लिमांच्या अनेक सहकारी बँका आमच्या मुंबईत पाहिजे इतर पण आहेत. मेमन बँक आहे, आणखी काही मर्कंटाईल बँक आहे, पूर्णपणे मुस्लिमांच्या हातात असलेली आणि चांगला कारभार करतायत, व्याज घेत आहेत ना. यांची जी प्रथा आहे ती कशी आहे त्या इस्लामिक बँकांची, व्याज आकारणार नाही पण जेव्हा कर्ज मंजूर करू किंवा त्याला देऊ तेव्हा सुरुवातीला एक त्याच्या फीज म्हणून आकारली जाते. करेक्ट. ती फीज किती आहे ती कुठेही तुम्हाला दिसत नाही. बघा तुम्ही नेटवर जा आणि 1% जास्त आहे. किती टक्के? अरविंद सावंत ती इतर बँकांपेक्षा 1% जास्त आहे. 1% जास्त आहे ना. म्हणजेच काय झालं, एका पद्धत मी खूप ट्राय केलं, मला ते मिळालं, तुम्हाला सापडलं, बरं झालं, मला सापडलं नाही ते. म्हणजे व्याज. आणि दुसरी गोष्ट आहे, अरेबिक कंट्रीज मध्ये, या सगळ्या अरेबिक कंट्रीज मध्ये इस्लामिक या सगळ्या जे अरेबियन श्रीमंत लोक आहेत, तेलातून आलेला पैसा आले त्यांच्याकडे आहे, या सगळ्यांची गुंतवणूक कुठे आहे
तर अमेरिकेतल्या बँकांमध्ये. मग तुम्ही व्याज घेणार नाही म्हणता आणि तिकडे का गुंतवणूक करता? तर हे सगळं जे आहे ना, हे ढोंग आहे. तुम्ही बरोबर म्हणायला होतात की आज काय इस्लामिक, उद्या काय ख्रिश्चन, परवा काय हिंदू बँक, परवा काय बौद्ध बँक, वाटोळं करायच्या मागे लागणार आपण. मला तुम्ही सांगा, आणि प्रत्येक सच्चर जण तुम्ही देशाच्या आता धर्माला अरविंद सावंत तुम्ही आता म्हणालात धर्माला जोडू नका. म्हणजे अरविंद सावंत धर्माला जोडू नका असं तुम्ही म्हणताय. आता सच्चर समितीचा अहवाल आता माझ्या समोर आहे. तो सच्चर समितीचा अहवाल काय सांगतोय माहितीये मुसलमानांच्या आत्ताच्या सिच्युएशन बद्दल? मुसलमानांचा आर्थिक विकास होणार नाही याचं कारण, मुसलमानांचा आर्थिक विकास होणार नाही याचं कारण धार्मिक समजुतीमुळे ही मंडळी बँकेत पैसे ठेवत नाहीत. आज 78% मुस्लिम त्यामुळे फक्त रोकड व्यवहार करतात. हा, रोकड व्यवहार करतात बँकेत. हा, आता मला सांगा, एक मिनिट, अशा समाजाला तुम्ही बँकिंग व्यवस्थेखाली आणणार कसे? तुमच्या मार्गाने गेलं तर ते कधीच मूळ प्रवाहात येणार नाहीत. किंबहुना ते मूळ प्रवाहात न येणं हे कदाचित हिंदुत्ववादी संघटनेच्या फायद्याचं असू शकतं. असं नका म्हणून. मला वाटतं मी सुरुवातीलाच माझं जे वक्तव्य केलं ते आपण व्यवस्थित ऐकलं असेल तर मी माननीय या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा उल्लेख केला आणि त्यामध्ये मी असं म्हटलं, सर्व मागासलेल्या समाजाने मूळ प्रवाहात ही त्यांची भूमिका ती आपल्याला आपण स्वीकारलेली आहे आणि मुसलमान समाजाने यावं त्या भूमिकेत. म्हणून मी 2 मुद्दे मांडले की माझा मुस्लिम बांधव शिक्षणात मागे आहे आणि दुसऱ्या बाजूला मुस्लिम बांधवांच्या बँका आजही आहेत ना मुंबईत. असं नका म्हणू की पैसे, मी नावं घेतली बँकांची, मर्कंटाईल बँक आहे, मेमन बँक आहे, यामध्ये ते मुस्लिम बांधव पैसे ठेवतात आणि अनेक बँकांमध्ये पैसे ठेवतायत. तिथे त्यांना व्याजही मिळतंय, कर्जही घेतायत. राहिला प्रश्न जो, म्हणून बघा शिक्षणाचा अभाव असल्यावर आणि शिक्षण असल्यामुळे आमचे हुसेन दलवाई कसे बोलतात हा फरक लक्षात घ्या. ते ज्या पद्धतीनं सामंजस्याची भूमिका मांडतात ती नका ह्याला असं वळण देऊ आणि त्याच्यातलं चांगलं काय ते घेऊ. गरीबाला बिनव्याजी कर्ज मिळतं, मग पब्लिक सेक्टर बँकांना सांगा ना द्या बिनव्याजी कर्ज. बरं, इस्लामिक बँक काय फक्त मुसलमानांना देणार का? नाही, ती कुणाला द्यायला तयार आहे ना. ती कुठे म्हणते आम्ही मुसलमानांना देऊ म्हणून? जो कोणी गरजवंत आणि ते कसं मग प्रॉफिट मधला शेअर घेऊ किंवा लॉस मधला पण आम्ही जबाबदारी घेऊ, असे जे काही मुद्दे आहेत ते चांगले वाटतात. पण या बँका जागतिक बँकांमध्ये त्यांचं काय परिस्थिती आहे, त्या बँकांची आर्थिक स्थिती काय आहे, तिथल्या ठेवी कोण देणार अशा बँकांमध्ये? फाकीर ठाकूर, बरोबर आहे, फाकीर ठाकूर यांच्याकडे जाण्या अगोदर आपल्याला एक प्रश्न आहे. हुसेन दलवाई अशा प्रकारचा प्रयोग, इस्लामिक बँकिंगचा प्रयोग जियाउल हक यांनी पाकिस्तानमध्ये करायचा प्रयत्न केला होता. केरळमध्ये इस्लामिक बँकिंग आलं, त्या सगळ्या बँकांचा गाशा गुंडाळायला लागला, त्या नादारीत गेल्या, बँकरप्ट झाल्या. मग असं असताना आपल्याकडे हा प्रयोग का करायचा? राजकीय पक्षांनी यावर काय भूमिका घेतली पाहिजे? जो प्रयोग मुस्लिम बहुल पाकिस्तानातच फसलाय, कॅनडात फसलाय, तो प्रयोग आमच्याकडे आम्ही का करून बघायचा? एक लक्षात घ्या, ह्याच्यातलं हेतू एकच आहे की अतिरिक्त जे व्याज म्हणून घेतलं जातं त्याच्यातून तो धंदा नीट उभा राहत नाही आणि एखादा माणूस धंदा करतो तो व्याज देण्यासाठी बँकेला, अशा रीतीचं होतं. हे असले प्रश्न का येतात? इतर देशामध्ये आज जपानमध्ये 0 व्याज आहे, अमेरिकेमध्ये 1% व्याज आहे. आपल्याकडे व्याजाची रक्कम किती आहे ते जरा लक्षात घ्या. आणि म्हणून या संबंधात असं काय करता येईल का की जे भांडवल गुंतवणूक करेल त्यालाच त्याच्यामध्ये पार्टनर करून घ्यायचा आणि त्याचा प्रॉफिट आणि लॉसमध्ये तो असेल, जेणेकरून त्याच्यावर सगळा भार त्या जो उद्योगधंदा करतो प्रामाणिकपणाने त्याच्यावर तो येणार नाही. एवढाच ह्याच्यात हेतू आहे. याला हिंदू मुसलमान शरिया बिरिया हे आणणं हे अतिशय चुकीचं आहे. अरविंद सावंत बोलले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. या देशामध्ये अशा रीतीनं आपण विभागवार करायला लागलो तर तुम्ही म्हणताय तसं उद्या जैन म्हणतील आमच्या मनाप्रमाणे एखादी बँक करा, ह्याच्या मनाने करा, असं होईल. आणि एक गोष्ट खरी आहे, अरब देशामध्ये हे प्रॉफेट पैगंबर मोहम्मद पैगंबरांनी शेवटचं जे त्यांच्या याच्यामध्ये शुक्रवारी हे केलं होतं, सरमन भाषण केलं होतं, त्याला बयान म्हणतात, खुतबा दिला होता. त्या खुतब्यामध्ये एक गोष्ट सांगितली होती की तुम्ही व्याज घेऊ नका, तुम्ही
तुमच्या कामगाराचा घाम सुकायच्या अगोदर त्याला पगार द्या. तुम्ही अरब आणि इतर यांच्यामध्ये फरक करू नका. वेगळ्या धर्मातल्या लोकांमध्ये फरक करू नका. वेगळ्या नजरेने बघू नका. सगळ्यांच्या समानतेने बघा. आज अरब देशामध्ये आपल्या तिथे जरा प्रॉब्लेम झाल्याबरोबर आपल्या लोकांना हाकलायला लागलेले आहेत. आपल्या लोकांना तिथे घेत नाही. म्हणजे तिथे याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे काही युद्ध चाललेले आहेत ISIS तो संपूर्ण अरबायझेशनचा आणि अरब अर्थव्यवस्थेतल्या गुंतागुंतीचा भाग आहे. मी सांगतो की जे अरविंद सावंत म्हणाले, बोला सावंत जे म्हणाले त्याच्याशी मी पूर्ण सहमत आहे. ह्या अरबांचा सगळा पैसा आज अमेरिकेत आहे आणि जो कशासाठी वापरला जातो त्याचाही विचार करा. आपण फाकीर ठाकूर यांच्याकडे जाऊया. फाकीर ठाकूर, मुस्लिमांना बँका कर्ज देत नाहीत. वाटप झालेल्या कर्जापैकी फक्त 3% कर्ज ही मुसलमानांना दिली जातात किंवा मुसलमान घेऊ शकतात. इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर मुख्य प्रवाहातून बँकिंगच्या मुस्लिम बाहेर काय आहेत असं वाटतं आपल्याला? अगोदर मी या निर्णयाचा रिझर्व्ह बँकने जो निर्णय घेतला आहे त्याचा मी स्वागत करतो. आणि याला जे वलन देत आहे, सेक्युलरिझम, कॉन्स्टिट्यूशनच्या गोष्टी बोलत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हे सांगितलं. एखाद्या ठीक आहे की इस्लाममध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत, लॉ ऑफ टॉट्स एक कायदा आहे. म्हणजे जमीन विकायची असली ती जमीन अगोदर नातेवाईक घेईल, नाहीतर सेकंड शेजारी घेईल. तोही इस्लामी कायद्याप्रमाणे लॉ ऑफ टॉसमध्ये आला आहे. प्रेमशन म्हणतात त्याला. जकात ही सिस्टम ही शरीयतमधून आलेली आहे. ह्याला धर्माचं एक का देतात लोक. धर्म आणि सेक्युलरिझम आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या गोष्टी बोलून आपला एक विरोध दाखवत आहे. चांगली गोष्ट कुठल्याही धर्माची असेल ती घ्यायला आपण का मागे जातो? मग एक एलर्जी टाईप आपल्याला का होते? हां, इस्लामी शरीयतचा जो हे सिस्टम आहे त्या सिस्टममध्ये जे बँकिंगची सिस्टम आहे, प्रॉफिट शेअरिंगची सिस्टम आहे टोटल. म्हणजे बँकांचाही खर्च कसा उभा करायचा, त्याच्यानंतर जो ज्याचा पैसा असेल तो त्याला उद्योगाला किंवा तो कर्ज देणार, त्याच्यात तो शेअर राहणार आणि बँकांचा खर्चही त्याच्यातून निघणार आणि जो लोन येईल ज्याचं प्रॉफिट तो शेअरिंग होणार तिघामध्ये. बँकेमध्ये ज्याचा पैसा लागला त्याच्यामध्ये. फाकीर ठाकूर, तुम्ही या गोष्टीचं समर्थन करताय, स्वागत करताय. बँकिंग क्षेत्रातले तज्ञ विद्याधर अनास्कर आपल्या बरोबर. विद्याधर अनास्कर, RBIने अशी सूचना करताना त्यांच्या डोक्यात नेमका काय विचार असेल? काही संशोधन केलं होतं का? काही डाटा कलेक्ट केलेला होता की मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याकरता म्हणून अशा प्रकारचा सूचना त्यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना केली आहे? आणि विशेषतः अशा अर्थकल्लोळाच्या काळामध्ये एक बँकिंग तज्ञ म्हणून आपण काय सांगाल? विद्याधर अनास्कर. या संबंधात रिझर्व्ह बँकेने यापूर्वी 2007 मध्ये याच प्रस्तावाला विरोध केला होता आणि रिझर्व्ह बँकेने असं सांगितलं होतं की भारतामध्ये या प्रस्तावाला पोषक वातावरण नाही. आता मात्र रिझर्व्ह बँक असं म्हणते की जवळजवळ 14.2% म्हणजे 18 कोटी मुस्लिम जनता भारतात आहे आणि यापैकी बहुसंख्य लोक 90% लोक बँकिंग नेटपासून लांब आहेत. त्यामुळे या लोकांचा पैसा जर इकॉनॉमीमध्ये आणायचा असेल, भारतीय अर्थव्यवस्थेत आणायचा असेल, त्यांना बँकिंग हॅबिट्स लागणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच्याकरता त्यांच्या कायद्यामध्ये जे काय बँकिंगची एक सिस्टीम सांगितलेली आहे त्याला आपण इस्लामिक बँकिंग, आता मान्यवरांनी सांगितल्यानुसार इस्लामिक बँकिंग असं न म्हणता
इंटरेस्ट फ्री बँकिंग म्हणा, पार्टनरशिप बँकिंग म्हणा, आणि विशिष्ट समाजाकरता ते उपलब्ध न करता ते सर्व प्रकारच्या सर्व लोकांना ते जर उपलब्ध केलं तर बँकिंग नेटमध्ये ही जी लोक नाही आहेत की ज्यांचा पैसा अर्थव्यवस्थेत आज येत नाही, या सर्व लोकांचा पैसा अर्थव्यवस्थेत येण्याच्या दृष्टिकोनातून रिझर्व्ह बँकेने सूचना केली. पण एक गोष्ट मी तुम्हाला इथं स्पष्ट करतो, रिझर्व्ह बँकेने जे मागच्या वर्षी रघुराम राजन साहेबांनी जे काही यामध्ये प्रस्ताव दिला त्यामध्ये त्यांनी असं चक्क सांगितलेलं आहे की हे नॉन बँकिंग चॅनलमधून शक्य आहे, बँकिंग चॅनलमधून शक्य नाही, हे कोऑपरेटिव्ह चॅनलमधून शक्य आहे. कारण बँकिंग चॅनलमध्ये बघायला जाल तर BR ॲक्टमध्ये जर बदल करायला पाहिजे, लेजिस्लेशनमध्ये बदल करायला पाहिजे, वेल मॅनेज फिनान्शियल साऊंड बँकिंगच्या डेफिनेशनमध्ये बदल करायला पाहिजे. इतकंच नाही, जे काही इन्व्हेस्टमेंटचे प्रोडक्ट्स आहेत, शेअर, बॉन्ड्स किंवा जे काही म्युच्युअल फंड, या सर्वांची कन्सेप्ट आपल्याला थोडी बदलायला पाहिजे. एक तुम्हाला उदाहरण देतो. शरियत लॉमध्ये त्यांनी असं बोललं गेलं, पण आपण आज BR ॲक्टमध्ये कोणकोणत्या ठिकाणी बँकेने पैसे इन्व्हेस्ट करावा, लोन कोणाकोणाला द्यावं यासंबंधी नियम आहेत. परंतु समजा एखाद्या दारू विक्रेत्याला आम्ही लोन देऊ शकतो, परंतु दारू विकणं हा शरियत कायद्यानुसार हे इलिगल ॲक्टिव्हिटी आहे, तो एक हराम व्यवसाय त्याला म्हटलं जातं. त्यामुळे त्याला मात्र शरियत लॉनुसार तो लोन मिळणार नाही किंवा त्यामध्ये ती बँक पार्टनरशिप करणार नाही. अशा प्रकारे त्या लॉमध्ये जे काही लीगल नाही त्या सगळ्याला आपल्याकरता वेगळा लॉ करावा लागेल. या सगळ्या गोष्टीला लागणारा वेळ बघता त्यानं असं चक्क सांगितलं की नॉन बँकिंग चॅनल जे आहेत, कोऑपरेटिव्ह चॅनल जे आहेत, मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. आत्ता समृद्ध जीवनबद्दल आपण ऐकलं असेल. या समृद्ध जीवन सेम तत्वावरती ते बँकिंग करत होते. मग या लोकांकडून जे कोण डिपॉझिटर आहेत, ते इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या पैशातनं शेळ्या विकत त्यांनी घेतल्या, दाखवल्या तरी, आणि या शेळ्यांच्या दुधापासून जी विक्री केली त्यातनं त्या नफ्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी प्रत्येकाला दिलं. आणि एक मजेशीर घटना म्हणजे त्या सगळ्यांचं जे काही रेशो आहे, जो काय पर्सेंटेज आहे, ते बरोबर 12% येत होतं. त्यामुळे सेबीने त्याला बंदी घातली की डिपॉझिटर म्हणून त्यांनी दुसऱ्या प्रकारे केलं. पण हा एक इस्लामिक बँकिंगचाच प्रकार आहे. आज अनेक ठिकाणी अशा प्रकारे पतसंस्थांच्या माध्यमातून आज तुम्ही समृद्धी जीवन मल्टीस्टेटमध्ये विद्याधर अनास्कर तुम्हाला थांबवतोय अशा करतात की तुम्ही या सगळ्याकडे एक एथिकल बँकिंग किंवा प्रचलित बँकिंग व्यवस्थेला एक पर्यायी व्यवस्था असलेली बँकिंग म्हणून बघताय. परंतु यातले जर नियम हे शरियाप्रमाणे चालणार असतील तर शिवसेना काय किंवा भाजप काय यांना अशा प्रकारच्या सूचनेचा स्वीकार करता येणार आहे का? अरविंद सावंत यांच्याकडे हा प्रश्न घेऊन जाण्या अगोदर ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न हुसेन दलवाई यांना. हुसेन दलवाई, काँग्रेसवर नेहमी आरोप व्हायचा तो मुसलमानांच्या तुष्टीकरणाचा. एक प्रकारे आता भाजप देखील मुस्लिम तुष्टीकरणाच्या मागे लागलंय का? आता असं आहे, एका बाजूला एक बोलायचं, दुसऱ्या बाजूला एक बोलायचं. खरं म्हणजे राज्यसभेमध्ये याची इन्फॉर्मल जेव्हा चर्चा निघाली, मी जेव्हा चर्चा काढली तेव्हा एक जबाबदार नेता असं म्हणाला, उस वक्त तो हम कर ही नहीं सकते थे, उस वक्त हम करते तो ये लोगों ने क्या क्या तमाशा करते. हे खरंच आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मुसलमानांचं 90% मुसलमान बँकेकडे जातच नाही. मी तुम्हाला सांगतो, माझा अनुभव आहे. मी बांद्रा ईस्टला राहतो. अनेक मुसलमानांची खातीच बँकचा मॅनेजर काढायला तयार नाही. त्यानंतर जी स्कॉलरशिपचं वाटप बँकेतर्फे झालं पाहिजे ती महाराष्ट्र बँकेने आम्ही करणार नाही म्हणून स्पष्ट सांगितलं होतं. एका बँकेबरोबर मला झगडा करावा लागलेला होता. म्हणजे खऱ्या अर्थानं अरविंद सावंत बोलतात त्याच्याशी मी सहमत आहे. शिक्षणाचा मुसलमानांचा प्रश्न आहे, त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या घरांचा प्रश्न आहे, त्यांच्या वस्त्या सुधारण्याचा प्रश्न आहे. ते सगळे बाजूला ठेवायचे. हा एक प्रश्न एका बाजूला मुसलमानांना हे सांगायचं, दुसऱ्या बाजूला शर्यतरावचं काहीतरी बोलून त्यांची डोकी भडकायची. हे सगळं चाललेलं आहे, हे चांगलं नाही. आता याच्यामध्ये जर तुम्हाला चांगल्या रीतीनं काही करता येत असेल, आणि जे अनास्कर म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे, नॉन बँकिंगच्या माध्यमातून या तऱ्हेनं काहीतरी व्यवहार होती असतात, तसे होत असतील तर चांगलं आहे. त्याला शरिया लॉ लावला पाहिजे किंवा अमुक केलं पाहिजे असं करता नये. तर त्याच्यामध्ये शरिया लॉमध्ये हे जरूर आहे. ते म्हणाले ते दारू जुगार यासाठी पैसा दिला जाणार नाही. मला असं वाटतं यांनी पण देऊ नये ना. असे उद्योग काय आपल्या देशाला काय पोषक आहेत का?
ते खरं जर अशा रीतीने बंधनं येत असतील तर चांगलं आहे, परंतु हे करत असताना फार सावधानतेने करावं लागेल. याच्यामध्ये परत धर्मामध्ये तेढ निर्माण व्हावी असं काही करून चालणार नाही. समाजामध्ये विभागणी होता नाही, समाज एक कसा राहील हे पाहिलं पाहिजे. सचर कमिटीचा रिपोर्ट आल्यावर ज्या भाजपने इतक्या जोरदारपणे त्याला विरोध केला होता आणि मनमोहन सिंगजी असं म्हणाले होते की या देशाच्या संपत्तीवर मुसलमानांचाही अधिकार आहे. बरोबर आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा धर्म नको असं आपण एका बाजूला म्हणतोय, परंतु त्याच बँकिंगमध्ये हिंदू अनडिवायडेड फॅमिली म्हणून मिळणारे फायदे मात्र आम्हाला हवे असतात. म्हणजेच एक प्रकारे धर्माचं अस्तित्व किंवा दखलंदाजी आम्ही मान्य करतो का? मौलाना जमशेद आमिर खान आपल्या बरोबर आहेत. एका ब्रेक नंतर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय इस्लामिक बँकिंग कशासाठी. इस्लामिक बँकिंग कशासाठी आपल्यासोबत विद्याधर अनासकर, अरविंद सावंत, ॲडव्होकेट फाकीर ठाकूर आणि मौलाना जमशेद आमिर खान आपल्या बरोबर आहेत. जमशेद आमिर खान, धर्मावर आधारित देश प्रगती करत नाहीत. जगातला इतिहास बघा तुम्ही. मग धर्मावर आधारित असलेली बँक किंवा बँकिंग सेवा आम्हाला प्रगतीचा, अमन शांतीचा रास्ता दाखवेल. पहले तो आरबीआई ने जो अभी आया है उनकी तरफ से हम उनका स्वागत करते हैं. दूसरी बात, पहले तो आप ये बोलना छोड़िए इस्लामिक बैंक, इस्लामी बैंक, इस्लामी बैंक. पहले ये शरीयत के आधार नहीं है, शरीयत के आधार पर है या नहीं है. पहले आप ये छोड़ दीजिए कि ये हिंदू है, मुसलमान है, सिख है, ईसाई है. जैसे अभी कुछ देर पहले जो है एक साहब ने कहा कि हर एक जगह अलग अलग, वो छोड़ दीजिए. आप ये देखिए कि हमारा देश किस चीज़ से बुलंदी पे आता है. मजहब जो ज़रूरी है, मगर मजहब से पहले हमारे पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कहा हुब्बुल वतनी निफ्सुल ईमान. अगर आपके पास देश की मोहब्बत है तो वो आपका आधा ईमान है. तो इस्लामिक बैंक छोड़िए. पहले आप ये समझिए ये रिवाज है क्या, ये चीज़ है क्या. इसमें 3 चीज़ें मैं आपको बताता हूँ. पहली ये चीज़ कि अभी के बैंक की, और अगर वो निज़ाम आएगा, मैं उसको इस्लामिक निज़ाम नहीं कहता हूँ, कुछ देर के बाद मैं उसको एक नया नाम दूंगा. पहली चीज़, आज के दौर में अगर मैं मिसाल के तौर पर कोई बंदा किसी बैंक से 10 लाख रुपया लेता है, उसको हर महीने 2 लाख रुपया जमा करना है. एक महीने उसका प्रॉफिट लॉस हो गया तो 6 लाख लाएगा या 2 लाख लाएगा कहाँ से बैंक में भरने के लिए? उसके पास रास्ता कहाँ से रहेगा? नहीं है रास्ता. मगर जब ये निज़ाम आता है तो इसमें आपको जब कर्जा दिया जाता है तो वो आधार रहता है आपके प्रॉफिट पे. किसी महीने आपको 40% प्रॉफिट होगा, किसी महीने 30%, किसी महीने 20%, किसी महीने 1%. तो आपका जैसे प्रॉफिट होगा बैंक को वैसा आपको देना है. अब बैंक का जो प्रॉफिट आया, बैंक में से बैंक वाले उनका खर्चा निकालेंगे, उसके बाद आप जो जिसने जमा किया है उसको देंगे. तो इसमें क्या हुआ कि जो आदमी कर्जा ले रहा है उसके लिए आसानी हो गई. तो ये एक तरह से इंसानियत हुई. तो ये निज़ाम आप इस्लामिक बैंक, शरीयत नहीं, शरीयत के आगे जाके इंसानियत. सबसे पहले जो चीज है हमारे एक छोटी सी बात बोलता हूँ, एक छोटी सी मैं एक बात बोलता हूँ कि इंसानियत हमेशा, जो हमारे गुरु हैं डॉक्टर अब्दुल रहमान अंजारिया साहब, वो हमेशा एक बात हमें सिखाते हैं कि बेटा सबसे बढ़कर दुनिया में सबसे बढ़कर इंसानियत है. इंसानियत के बाद सब कुछ है. बरोबर आहे. अरविंद सावंत, तुमची रिॲक्शन. पहिली गोष्ट अशी की त्यांचं जे वक्तव्य आहे ते माणुसकीला धरून आहे, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि सुरुवातीलाच मी असं म्हटलं की इस्लामिक बँक आणि शरिया, त्याला विचारा फक्त हा शरियाप्रमाणे चालणार की नाही. कारण हराम आणि हलाल असे जेव्हा विषय येतात तेव्हा हराम कशाला म्हणायचं हे त्यांनी आता सांगितलं की मोहम्मद पैगंबरांनी शेवटचा जो त्यांनी जे सरमन केलं त्यामध्ये त्यांनी जो मार्गदर्शन केलं त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता मजा अशी आहे की जिहादाला आपण हलाल समजतात. जिहाद म्हणजे हलाल, तो धर्माची लढाई आहे ती. उद्या जिहादी हे हलाल आहेत आणि ते धर्माची लढाई लढतात. मग जिहादीला कर्ज देणार का तुम्ही? जिहादीला कर्ज देणार का? कारण ती हलाल आहे धार्मिक शरियाप्रमाणे. आप है ना अरविंद सावंत जी, आप है ना रॉन्ग ट्रैक पे जा रहे हैं. पहले मेरी बात सुन लीजिए. आप पहले आप सुनिए, आप रॉन्ग ट्रैक पे जा रहे हैं.
इस्लाम में सुनिए सुनिए मैं करेक्ट कर रहा हूँ ना, इस्लाम में सुनिए पहले मेरी बात सुनिए पूरी अच्छा मेरी पूरी बात बोलिए, आप बोलिए फिर मैं जवाब देता हूँ। करेक्ट करो। हाँ आप मेरी पूरी बात होने दो। हाँ बोलिए ना, आप मेरी पूरी बात। हाँ बोलिए। मेरे मैं सुनने के लिए तैयार हूँ भैया। हाँ जी बोलिए ना। मेरी बात पूरी हो दो। अब इसमें आ गया, पहली बात मैंने शुरू से कर रहा हूं मैं कि जब भी आपके जो बैंक के वहां तिथे बँकेचे जे ग्रस्त बसलेत अनासकर त्यांनी स्पष्ट म्हटलं की याला बँकिंग व्यवस्था म्हणता येणार नाही. त्यांनी म्हटलं की बँकिंग व्यवस्था नाही म्हणता येणार. हिला त्यांनी समृद्धीचं एक उदाहरण देऊन टाकलं की एखादी एनजीओ आहे आणि समाजसेवा करण्याचा विषय आहे हा त्या पद्धतीने कोणाला तरी करता येईल, पण बँकिंग मध्ये येणार नाही. आता बँकिंग मध्ये यायचं असेल तर काय होईल, सगळ्या कायद्यांना लोकसभेमध्ये बदल करावा लागेल. हे म्हणून धार्मिक शब्द आला की सगळे घोटाळे सुरू झाले ते सगळ्या धर्माचे, आणि मग जे देशाच्या मध्ये जे घडेल की मग काय होईल, प्रत्येक धर्माची माणसं म्हणतील ना आमच्या धर्माची बँक पाहिजे. आणि आता यांचं उत्तर घेऊया. अरविंद सावंत मौलाना जमशेद आमिर यांचं उत्तर घेऊया. जर वागायला लागले तर या देशातील घटनेला हे आव्हान. हाँ सर जी, मैं आपकी बात से जो है बिल्कुल सहमत नहीं हूँ. आप बात कर रहे हैं बैंकिंग पे और इसको मोड़ रहे जिहाद की तरफ. पहले आपको एक चीज मैं समझा दूं, आप इसको समझ लीजिए कि जिहाद, आपने जो कहा ना कि जिहाद इस्लाम की शरीयत में है, तो इस्लाम में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने हमको कहा है कि एक चूंटी जमीन पर रेंगती रहे, अगर वो आपके पैर के नीचे आती है तो उस पर पैर ना रखो, उसको उठाकर ऊपर रख दो. हमारे वहां एक चूंटी को मारने का हुक्म नहीं है. एक चूंटी को, आदमी तो बहुत बड़ी चीज है. आपको यह मालूम होना चाहिए कि ये जो ISI है और जितने भी जहादी जो है जितने भी ग्रुप हैं उनके खिलाफ बॉम्बे से ही जनाब डॉक्टर अब्दुल रहमान अंजारिया के तवस्सुस से 1000 उलमाओं ने एक फतवा जारी किया जिसमें लिखा गया कि ये जो जहादी ग्रुप है ये इस्लाम में ही नहीं है, ये बिल्कुल इस्लाम के खिलाफ है. आप उसको उठाकर देख लीजिए. उसको यूनाइटेड नेशन ने पीछे, एक मिनट आपकी बात सुना, आप मेरी बात सुनिए ना, आप मेरी बात सुनिए. आपने कहा कि जिहाद शरीयत का हिस्सा है, ये आपके अल्फाज है. नहीं आपके अल्फाज आमिर खान ये नहीं ये सर आपके अल्फाज है. हम बताते हैं तमाम मुसलमान छोटा बड़ा आमिर खान हर मसलक का मुसलमान इस तरह के टेररिज्म अटैक के खिलाफ है. खान जी और दूसरी त्यांना बोलू द्या. अरविंद जी बोला. अभी मेरी बात एक मिनट पहले बोलू दिया. हाँ आमिर खान जी हाँ जी, आपके जितने भी उलेमानों ने इसका विरोध किया, मैं पूरे सहे दिल से उसका स्वागत करता हूँ. हाँ तो अभी आपने कहा ना इस्लाम में शामिल है, यही होना चाहिए. इसलिए आपके बयान से अब मेरा सवाल है हमारे यहाँ ही जाकिर नाइक पैदा हुए. हाँ देखिए हमारे यहाँ ही जाकिर नाइक पैदा हुए. हर जगह जो है, सुनिए ये आपकी 5 उंगलियां बराबर नहीं है. ये हर उंगली एक के ये 5 उंगली को बराबर नहीं कहा जा सकता है. हाँ, तो ये 5 उंगली को बराबर इसीलिए बोल रहा हूँ. राम और सुनिए हर जगह जो है अच्छे और बुरे लोग पैदा होंगे. हर जगह अच्छे और बुरे लोग पैदा होंगे. अरविंद जी आणि आमिर जी दोघांनाही मी शांत राहायची विनंती करतो. आपण चर्चा थोडी पुढे नेऊया. अरविंद जी येतो मी तुमच्यापर्यंत. अनासकर साहेब, अशा प्रकारची बँकिंग अवस्था टिकू शकते का? मग असं असेल तर कॅनडामध्ये, पाकिस्तानमध्ये अशा प्रकारची व्यवस्था का डबघाईला आली? आणि मुस्लिम बहुल देशामध्ये चालत नाहीये, परंतु युरोपातल्या काही देशामध्ये मग HSBC असेल किंवा आणखी महत्वाच्या काही बँका असतील, त्या बँकांमध्ये मात्र हे सगळं चालू आहे. याबद्दल आपण काय सांगाल? बँकिंग विषयाकडे येण्याच्या अगोदर मी माझं काही व्यक्तिगत मत इथं नोंदवू इच्छितो. सर्वप्रथम रिझर्व्ह बँकेने इस्लामिक आणि शरीयत हे 2 शब्द वापरून अतिशय फार मोठी चूक केली. ज्याला आपण इस्लामिक इकॉनॉमिक्स म्हणतो, असं इस्लाम देशातलं अर्थशास्त्र. मग इस्लामिक बॉटनी का नाही, इस्लामिक फिजिक्स का नाही, इस्लामिक मॅथमॅटिक्स का नाही, तर याला अर्थ नाही. त्यामुळे शरीयत लॉ हे मुस्लिम इथं धर्मगुरू बसले असते तर सांगू शकतील, तर शरीयत लॉनुसार फक्त मुस्लिम कंट्रीमध्ये शरीयत लॉनुसार बँकिंग चालू शकतं. कारण का त्यामध्ये असं म्हटलंय, मुस्लिम कंट्रीज, मुस्लिम ऑर्गनायझेशन जे देश आहेत
त्यांचा बहुसंख्य मुस्लिम असल्यामुळं सरकारची धोरणं हे शरीयत लॉनुसार असतात. त्यामुळे सरकारचं आर्थिक धोरण पण शरीयत लॉनुसार असतं. त्यामुळे फक्त मुस्लिम कंट्रीमध्ये शरीयत लॉनुसार बँकिंग चालू शकतं, इतर देशामध्ये चालू शकत नाही, हे त्या लॉमध्ये स्पष्ट केलंय. त्यामुळे हे दोन शब्द जर काढले. दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही HSBCचं उदाहरण दिलं. एक कन्व्हेन्शनल बँकिंग, पारंपरिक बँकिंग आणि हे इस्लाम लॉनुसार जे बँकिंग आहे, याचा बॅलन्स शीट बघितलं त्यात काडीचाही फरक नाही. मी जसे जसे हप्ते देतो तर हळूहळू ओनरशिप माझ्याकडे ट्रान्सफर होते, शेवटच्या हप्त्याला गाडी माझ्या नावावर होते. अशाच प्रकारचं बँकिंग सेम त्यामध्ये आपल्याकडं सेव्हिंग, करंट, फिक्स डिपॉझिट आहे, त्यांच्याकडे पण ते आहे. फक्त सेव्हिंग आणि फिक्स डिपॉझिट हे प्रॉफिट, त्याला PLS डिपॉझिट असं म्हटलं जातं. प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये ते डिपॉझिट ठेवलं जातं. मग यातले सगळे डिपॉझिटर इन्व्हेस्टर आहेत, बँक ही फंड मॅनेजर आहे. त्यांनी दिलेलं डिपॉझिट कसं युटिलाइज करायचं याचा पूर्ण अधिकार बँकेला असतो. फक्त ते ज्या बिझनेसमध्ये गुंतवतात ते शरीयत लॉनुसार लिगली असले पाहिजेत. आणि आपल्याला जसं एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सभासदाला लाभांश मिळतो, डिव्हिडंड मिळतो, तसं या प्रकारे बँक एकंदर त्यांचा नफा हा पर्सेंटेज मध्ये जाहीर करत असते. त्यामुळे बँकिंग मधला एक वेगळी विंडो म्हणून ठीक आहे, परंतु अशा प्रकारचं बँकिंग आपल्या बँकिंग मध्ये शक्य नाही. त्याकरता हे नॉन बँकिंग चॅनल मधूनच आलं पाहिजे. फाकीर ठाकूर, शिफारस रिझर्व्ह बँकेची आहे. बरोबर. फाकीर ठाकूर, एकंदरीत बघायला गेलं अरविंद ज्या ठिकाणी अनास्करजी येतो तुमच्यापर्यंत. फाकीर ठाकूर, एक दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था ही कॅशलेस इकॉनॉमीकडे न्यायचा सरकारचा प्रयत्न आहे आणि एकीकडे आम्ही इस्लामिक बँकिंग हा शब्द प्रयोग करतोय, इस्लामिक बँकिंग इथे आणायचा प्रयत्न करतोय. कॅशलेस बँकिंग हवंय या देशाला प्रगती करण्याकरता का इस्लामिक बँकिंग हवंय? फाकीर ठाकूर. इस्लामिक बँकिंग इतर बँकांबरोबर इस्लामिक बँकिंगची प्रयोग केला तर आपल्याला तो फायदेशीर राहील आणि त्या ज्याला ज्या बँकेमध्ये जाता येईल तो जाईल. परंतु पेमेंट जो पेमेंट करना है कैश के बगैर, जैसा कि अभी गवर्नमेंट बोल रही है कि आप लोग पेमेंट बाय इससे करो, पेटीएम से, तो वो जो गवर्नमेंट चाहती है और एक तरफ ये बोल रही है, तो इसका बोलने का एक मकसद क्या है कि मुसलमान जो बैंक में पैसा रखते नहीं और बैंक से व्यवहार नहीं करते, वो जो बहुत सा पैसा है जो अर्थव्यवस्था में आ जाएगा और उससे जो करेंसी मूव हो जाएंगी उससे अपनी इकॉनॉमी अच्छी स्ट्रांग हो जाएगी. ओके, बरं. अरविंद सावंत, त्यांचं असं लॉजिक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे अरविंद सावंत की या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याकरता मुसलमानांकडे जो पैसा आहे जो आता बँकेत ठेवला जात नाही तो बँकेत ठेवण्याकरता म्हणून याचं स्वागत केलं पाहिजे. एकीकडे अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरता मुसलमानांचा पैसा तर दुसरीकडे धर्माचं आवरण. आपण नेमका यातलं काय निवडणार आहोत? मला वाटतं मी सुरुवातीलाच बोललोय की हे घटनाबाह्य आहे. पहिलं लक्षात ठेवा, हे घटनाबाह्य आहे. हे घटनेला आव्हान देणारच हा पहिला मुद्दा आहे, इस्लामिक बँकिंग. राहिला प्रश्न, बिचारे मुसलमान बँकेत नाही भरत, हा गैरसमज आहे. मुसलमान पैसा बँकेत भरतोय, आजही बँकिंगचा व्यवहार ते करतायत. टक्केवारी कमी असेल कदाचित, खूप कमी आहे. पुन्हा सांगितलं मगाशी म्हटलं मूळ प्रवाहात आणणं. आता तुम्ही पहा, जनधन योजना जेव्हा आली तेव्हा लक्षात आलं आपल्याला की या देशामध्ये कॅशलेस व्यवहार नाही चालत, रोखीचे व्यवहार अधिक आहेत. 60% जनता आजही रोखीने करते. अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये सुद्धा जर सगळेच काही प्लास्टिकने झाले असतं तर अमेरिकेला डॉलर छापायची काय गरज आहे? मला अमेरिका सुद्धा करन्सी छापते की. अरविंद सावंत, प्रत्यक्षात कॅश बिझनेस तिथेही होत असतो. अरविंद सावंत, कॅशलेस बिझनेस होईल असं जर कोणाच्या मनात विचार असेल तर तो गैर आहे. अरविंद सावंत, मुसलमान बांधवांना मूळ प्रवाहात आणणं. अरविंद सावंत, बँकिंग क्षेत्रामधल्या इस्लामिक या धार्मिक शब्दाला आपला आक्षेप मी समजू शकतो. मग जर असं असेल तर हिंदू संयुक्त कुटुंब यांना बँकिंगमध्ये ज्या सवलती मिळतात, कर चुकवता येतो त्याच्यातून, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? हे आम्हाला चालतं
मग त्यावेळेला आम्ही जर मुस्लिम बँकिंग शब्द वापरला, इस्लामिक बँकिंग शब्द वापरला तर तो आम्हाला नको असतो. परंतु हिंदू संयुक्त कुटुंब, याच्यावर आम्ही मालमत्ता, याच्यावर आम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्यात आमचे टॅक्स सेव्हिंग होतात, सर्वच जण हे करत असतात. एक प्रकार हे दुटप्पी नाही का? नाही, दुटप्पी नाही. मुळात हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, या सगळ्याचं उत्तर एका प्रश्नात आहे, एका उत्तरात आहे. समान नागरी कायदा लागू करा, सगळे एका तरच उद्या म्हणजे कुणाचं काही चालणार नाही. तुमचे धर्म घरात ठेवा, धर्म देवळात ठेवा, चर्चमध्ये ठेवा, मस्जिदीत ठेवा. सगळ्याच जगात देशाचा व्यवहार हा समान कायद्याने चालू द्या. हे त्याचं हा एक वेगळा विषय आहे. समान नागरी कायदा हा एक वेगळा विषय आहे. अरविंदजी, समान नागरी कायद्यावर आपण नंतर कधीतरी बोलू. एक शेवटचा प्रश्न मौलाना जमशेद अमीर खान यांना. शेवटी हा कायदा मौलाना जमशेद अमीर खान, मी तुम्हाला 12व्या-13व्या शतकाचा युरोपचा इतिहास सांगतो. त्या युरोपच्या इतिहासामध्ये ख्रिश्चन पाद्र्यांनी, धर्मगुरूंनी कागद दिली, करन्सीच्या अगेन्स्ट कागद दिली, सोन्याच्या अगेन्स्ट कागद दिली की तो कागद जर तुमच्याकडे असेल, जो धर्माचा कागद आहे, तो जर कागद असेल तर तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. अशा प्रकारे तो होता. आज जर आम्ही कर्ज घेतलं मुसलमानांनी आणि त्याच्यावर जर व्याज भरलं किंवा व्याज दिलं तर ते आम्हाला जन्नत देऊ शकत नाही, ते आम्हाला स्वर्ग दाखवू शकत नाही. म्हणून मुसलमान यात इन्व्हेस्टमेंट करत नाहीत, बँकिंगच्या प्रवाहात येत नाहीत. मग 12व्या-13व्या शतकातलं पाद्र्यांचं वागणं आणि आत्ताच्या तुमच्या समजुती याच्यात फरक काय आहे? देखिए, पहली चीज़ मैंने अभी थोड़ी देर पहले आपको बोला कि सूद, जिसको इंटरेस्ट कहा जाता है, वो इस्लाम में हराम है. यानी सूद लेना म्हणजे याचा अर्थ जो पहले जो कर्ज घेतो, जो व्याज देतो, तो परमेश्वर प्राप्त करू शकत नाही. मैं जो बात आपको बोल रहा हूँ पहले आप पूरी सुनिए. बोलिए. इस्लाम में सूद लेना और देना हराम है. उसकी वजह आप नहीं पूछेंगे मुझसे क्यों हराम है. अभी थोड़ी देर पहले मैंने आपको बताया कि एक आदमी ने एक दुकान खोली 10 लाख रुपए में. कितने रुपए में? 10 लाख रुपए में. उसको हर महीने तकरीबन, तुम्ही मगाशी सांगितलं मला, हाँ, तो वही बात आपको बता रहा हूँ ना कि सूद क्यों हराम है. आप वजह तो पहले जानिए. बरोबर आहे, परंतु त्याच्यात ना ईश्वर प्राप्ती हा जो एक, इसमें काही लिखा हुआ, ही जी एक भीती घातलेली आहे, ये चीज नहीं लिखी. 12व्या-13व्या शतकात युरोपामध्ये ख्रिश्चन धर्मगुरूंनी घातली. अशा प्रकारची भीती हिंदू धर्मात कधी घातलेली नव्हती. आप दो चीजों को एक साथ मिला रहे हैं. पहले मेरी आप बात सुनिए, मैं जो बोलना आपको चाह रहा हूं, इस्लाम में कहीं नहीं लिखा है कि आप सूद नहीं देंगे तो आपको प्रॉफिट शेयरिंग देंगे. आपने अभी कहा लॉस शेयरिंग देंगे. आपको, मैं पहले बात सुनिए, आपने क्या कहा मुझसे कि वो पादरियों ने वो कागज दिया और बोले कागज लेंगे तो आपको ईश्वर प्राप्त हो जाएगा. तो हमने कब कहा कि सूद आप नहीं देते हैं या देते हैं तो आपको ईश्वर प्राप्त हो जाएगा? ये हमने कब कहा? म्हणजे तुमचं म्हणणं आहे याचा ईश्वर प्राप्तीशी काही संबंध नाही. इसमें शरीयत में मैं आपको वही समझा रहा हूं कि सूद, हर चीज इस्लाम में अगर कोई लॉ है तो लॉ किस वजह से है, उसका नफा क्या है, उसका नुकसान क्या है, वो इंसानियत को देखते हुए बनाया गया है. अब मैं आपको वही बात दोबारा दोहरा रहा हूं कि अगर वो आदमी के पास आज के टाइम में लॉस हो गया, उसके पास पैसे नहीं है देने के लिए बैंक को, तो क्या करेगा? खुदकशी के अलावा उसके पास कोई रास्ता नहीं होगा. मगर इस्लाम, ये जो आप बैंक की बात कर रहे हैं, शरिया बैंकिंग या इस्लामिक बैंकिंग या XYZ, ये जो निज़ाम आता है तो उसको खुदकशी करनी नहीं पड़ेगी. आज उसको लॉस हुआ तो उसको उतना ही देना है जितना उसके पास है. प्रेक्षको, ये इंसानियत है. बँकिंग कशासाठी या विषयावरची ही राजकीय तसंच आर्थिक विश्लेषणाची चर्चा आपण पाहिलीत. व्याजमुक्त बँकिंगचा हा प्रयोग नक्की व्हायला हवा, पण त्याला इस्लाम किंवा शरीयतचं नाव देऊ नका. धर्माधर्मात तेढ वाढेल असं काही करता कामा नये असा मुद्दा काँग्रेसच्या हुसेन दलवाई यांनी मांडला. तर भारतीय राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय नागरिक म्हणून मुसलमानांना मुख्य प्रवाहात येण्याचा, शिक्षणाच्या संधी मिळण्याचा जरूर हक्क आहे, अधिकार आहे. पण इस्लामिक बँकिंग, हिंदू बँकिंग, जैन बँकिंग, ख्रिश्चन बँकिंग अशा धर्माच्या नावाच्या बँका उघडल्या तर जगणं अवघड होईल. ते घटनेच्या विरोधात असेल. त्यापेक्षा सरकारी बँकांनीच बिनव्याजी कर्ज द्यायला सुरुवात करावी असा उपाय शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी आज सुचवला. केवळ धर्मनिरपेक्षतेच्या किंवा राज्यघटनेच्या नावाखाली व्याजमुक्त बँकिंगला विरोध करू नका. एखाद्या धर्मात जर चांगली गोष्ट घडत असेल तर त्याचा स्वीकार करायला अडचण काय, असा सवाल फाकीर ठाकूर यांनी केला.
2007 मध्येच या प्रस्तावाला रिझर्व्ह बँकेनं विरोध केला होता. आता बँकिंग पासून लांब असलेल्या 90% मुस्लिम समाजाचा पैसा मुख्य प्रवाहात यावा याकरता बँकेनं हा प्रस्ताव सुचवलाय. शरीयत किंवा इस्लाम असं नाव न देता व्याजमुक्त बँकिंगचा पर्याय पुढे यायला हवा. केवळ मुस्लिमच नव्हे तर सर्वच समाजाला व्याजमुक्त बँकिंगचा फायदा मिळाला हवा असं बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मांडलं. प्रेक्षक, आतापर्यंत आमच्याकडे कॅपिटलिझम आणि कम्युनिझम असे दोनच आर्थिक मार्ग होते. इस्लामिक बँकिंग हा एक नवीन पर्याय आपल्या समोर आज आलेला आहे. त्याची ओळख बहुतांशी भारताला नव्हती. यापैकी पहिले दोन मार्ग हे विशिष्ट भांडवली विचारधारेच्या लोकांनी शोधलेत, तर इस्लामिक बँकिंगचा मार्ग हा धर्माने आखून दिलाय असा आता दावा आपल्याकडे करण्यात आलाय. धर्मावर आधारित बँकिंग ही भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात कितपत यशस्वी होईल याविषयी शंका आहे. पण प्रचलित बँकिंग पद्धतीला पर्याय म्हणून जर पद्धत सुरू कोणी करत असेल तर त्याला कोणाची हरकत असायचं कारण नाही. मात्र या पद्धतीला इस्लाम किंवा शरीयत हे नाव देता कामा नये यावर सगळ्यांचं एकमत झालं, हे माझ्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे. इस्लामिक बँकिंग कशासाठी या विषयावरची ही रंगलेली चर्चा आणि त्यात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.